नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या पुढच्या व्याकरणाच्या भागाला सुरुवात करणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण प्रयोग आणि प्रयोगाचे 3 प्रकार जे आहेत हे अभ्यासलेले होते आणि या भागामध्ये जे आहे तर आपण संधी हा जो व्याकरणाचा पुढचा भाग आहे हा अभ्यासणार आहोत. आता संधी जी आहे ही तुम्ही इयत्ता 7वीमध्ये जी आहे ही तुम्ही शिकलेला आहात. संधी कशाला म्हणायचं, संधीचे किती प्रकार पडतात, फक्त थोडक्यात आपण एक त्याची उजळणी करूया. तुमच्या मराठीच्या पान क्रमांक 34 जे आहे 34-35 याच्यावरती जे आहे तर संधी जे आहे तर ह्या संधीचे संधी म्हणजे काय आणि तिचे प्रकार जे आहेत हे दिलेले आहेत. बघा आता संधी म्हणजे काय तर आपण साधं एक वाक्य बघूया की सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाला. आता सूर्यास्त, आता हा सूर्यास्त हा जो शब्द आहे तर हा सूर्य आणि अस्त म्हणजे सूर्य अधिक अस्त अशा हे जे दोन शब्द आहेत या दोन शब्द मिळून हा शब्द तयार झालेला आहे सूर्यास्त. हे दोन शब्द जेव्हा एकत्र आले तेव्हा शब्द तयार झाला हा सूर्यास्त. मग हा सूर्यास्त शब्द जो आहे तर शब्द संधी म्हणजेच काय तर या शब्दांची फोड करणे, मग यालाच म्हटलं जातं संधी. आता सूर्य अधिक अस्त बरोबर तयार शब्द झाला सूर्यास्त. सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त. आता तुम्ही म्हणाल मॅडम इथं तर अ आहे आणि मग हे सूर्यास्त. तर बघा सूर्य या शब्दातलं समजा सूर्य या शब्दाची जेव्हा आपण फोड करतो, संधी करणे म्हणजेच काय तर संधी करणे म्हणजेच फोड करणे. आता सूर्य य य हे व्यंजन आहे, मग या व्यंजन जे आहे तर हे स्वराशिवाय पूर्ण होतं का तर नाही, म्हणून मग याला जे आहे तर इथं शेवटचा वर्ण अ येतो. मग आता अ कसा येतो बघा सु, तर याला काय लागतो उ, हा झाला सु. त्याच्यामध्ये मिळवला र य आणि परत हा आला अ म्हणजे सु र य, सूर्य. मग आता या ठिकाणी हा जो स आहे स ला कोणता स्वर मिळाला तर हा उ आणि य ला कोणता स्वर मिळाला तर हा य अ. मग आता या शेवटचा सूर्य या शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे तर हा अ आहे. आणि आता आपण बघूया अस्त. अस्त हा जो शब्द आहे, मग आता अस्त याच्यातला हा अ जशाला तसा स्वर राहिला, स अधिक त आणि अधिक अ. बघा आता याच्यातला पहिला शब्द आहे अ, वर्ण कोणता आहे पहिला तर हा अ वर्ण आहे. बघा या ठिकाणी सूर्य स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ अशा प्रकारे शब्द तयार झाला सूर्य. त्यानंतर आहे अस्त. आता हा अस्त शब्द कसा तयार झाला तर अ अधिक स अधिक त अधिक अ, मग शब्द तयार झाला अस्त. इथपर्यंत लक्षात येते. सूर्यास्त ह्या दोन्ही शब्द जे आहेत हे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. आता या सूर्यास्ताचं जे आहे तर बघा आता सूर्यास्त बरोबर सूर्य अधिक अस्त, सूर्य अधिक अस्त. मग या ठिकाणी जेव्हा आपण या शब्दांची हे एकत्र घेऊ, बघा जसं आपण गणित शिकतो ना, गणितामध्ये कसं इक्वेशन्स असतात, कॅल्क्युलेशन्स असतात, तशीच मराठीत सुद्धा असतात. बघा आता संधी शिकताना तुम्हाला त्याचा लक्षात येईल. आता हा सूर्य शब्द जो आहे तर हा इथं कसा तयार झाला होता लक्षात आलं ना, सूर्य. बघा सु अधिक र अधिक य अधिक अ अधिक अ अधिक स अधिक. आपण या ठिकाणी परत लिहूया हे बघा सु अधिक र अधिक य अधिक अ अधिक अ
अधिक स आणि अधिक त. बघा आता हा सूर्यास्त या शब्दाची ही पूर्ण फोड आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सूर्य या शब्दाच्या शेवटचा वर्ण हा अ आलेला आहे आणि अस्त या शब्दाचा पहिला जो वर्ण आहे हा सुद्धा काय आलेला आहे तर अ आलेला आहे. म्हणून हा अ आणि हा जो अ आहे हा याच्यात मिसळून नवीन शब्द जो तयार होतो तो बघा सु र य अधिक अ बरोबर होतो आ. अधिक स अधिक त. हा अधिक मिळून तयार झाला आ आणि हा जो य आहे तर याचा हा आ जो आहे सूर्यास्त. तर या ठिकाणी हा शब्द असा तयार होतो सु अधिक र अधिक या अधिक स्त. हा अर्धवट शब्द आणि हा शब्द असा तयार झाला सूर्यास्त. म्हणजे हा या जो आहे हा य अधिक आ म्हणून हा काय झाला या. सूर्या हा जो रफार आहे हा वरती गेला सूर्यास्त. बघा अशा प्रकारे हा सूर्यास्त हा शब्द जो आहे हा तयार झालेला आहे. आता सूर्य या शब्दातील शेवटचा वर्ण आणि अस्त या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा एकमेकात मिसळून जो एकमेकात जेव्हा मिसळले गेले आणि त्यातून हा जो आ हा जो नवीन वर्ण तयार झाला म्हणजेच काय झालं तर याची संधी झाली. संधी झाली म्हणजे काय तर ते शब्द जे आहेत हे एकत्र आले आणि हे दोन शब्द हे दोन वर्ण आहेत अ आणि अ हे एकत्र येऊन जो एक नवीन वर्ण तयार झाला यालाच म्हटलं जातं संधी. संधी म्हणजे काय तर जोडणे किंवा एकत्र. हा अ जो आहे सूर्य शब्दातला पहिला अ आणि अस्त शब्दातला पहिला अ हे एकत्र येऊन जो नवीन वर्ण तयार झाला तो म्हणजे आ. आणि असं शब्दांचं वर्णांचं एकत्रीकरण होऊन जो एक नवीन वर्ण तयार होतो हे वर्ण एकमेकात मिसळून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच म्हटलं जातं संधी. संधी म्हणजे काय? संधी या शब्दाचा अर्थ काय होतो तर एकत्र येणे किंवा जोडणे. एकत्र येणे, मिसळणे किंवा जोडणे म्हणजे संधी होय. तर आता संधीची व्याख्या जी आहे ही आता आपण पाहूया. म्हणजे आता संधी म्हणजे काय तर एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी म्हणतात. बघा संधी म्हणजे काय तर एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असं म्हटलं जातं. त्याला संधी असे म्हणतात. मग ही संधी जी आहे तर या संधीचे 3 प्रकार पडतात. संधीचे किती प्रकार पडतात तर 3. संधीचे प्रकार. आता हे संधीचे किती प्रकार पडतात तर 3. पहिला आहे स्वरसंधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. संधीच्या प्रकारांपैकी पहिला जो प्रकार आहे आपला स्वर संधी. तर हा स्वर संधी हा प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत. आता स्वर संधी आता आपण आत्ताचा जो शब्द बघितला कोणता तर सूर्यास्त तर हाच आपण बघूया. बघा दोन्ही जे स्वर आहेत सूर्य त्याच्या शेवटी सुद्धा अ होता आणि अस्त
बघा स्वर माहिती आहेत ना कोणते आहेत? अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ आणि नवीन आलेला ॲ आणि अ हे स्वर. मग हे जेव्हा स्वर एकत्र येतात बघा, आता हे स्वरसंधी जे आहे याच्यामध्ये सूर्यास्त हा जर आपण शब्द घेतला बघा, सूर्य अधिक अस्त, तर याच्याही शेवटी जे आहे तर हा अ वर्ण येतो आणि या शब्दाच्या प्रथम जो आहे हा अ वर्ण येतो. मग हे दोन्ही शब्द किंवा हे दोन्हीही जे स्वर आहेत, हे दोन्ही स्वर एकत्र झाल्यानंतर शब्द कोणता तयार झाला, तर सूर्यास्त हा जो आहे तर मग हा आ जो आहे तर या ठिकाणी तयार झाला आ. हा अ अधिक अ बरोबर हा तयार झाला आ. मग स्वरसंधी म्हणजेच काय, तर जेव्हा दोन स्वर एकत्र येतात किंवा मिसळले जातात, एकमेकात मिसळले जातात किंवा एकत्र येतात, तेव्हा त्याला स्वरसंधी असे म्हणतात. की स्वर एकत्र येण्याच्या क्रियेला स्वरसंधी असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी जे आहे तर हे दोन स्वर जे आहेत, हे स्वर जे आहेत हे स्वर एकत्र येतात. बघा आता काही उदाहरणं आपण त्याची बघूया. बघा चंद्र अधिक अस्त, चंद्र अधिक अस्त. आता या ठिकाणी द अ हा स्वर आहे आणि या ठिकाणी परत अ, हे दोन स्वर आहेत. मग ह्या दोघांचं मिळून काय होईल आ. मग या ठिकाणी शब्द काय तयार होतो, चंद्रास्त. जसं सूर्यास्त तसा चंद्रास्त. बघा देव अधिक आलय. आता हा देवालय जो शब्द आहे तर आता इथं व अधिक अ येणार, मग तयार झाला हा व. आलयचा आ, मग शब्द काय तयार झाला परत आ. म्हणून देव आलय, म्हणून देवालय. म्हणजे हा जो आ आहे हा जो व या ठिकाणी मिसळला गेला, म्हणून हा काय झाला वा, देवालय. यासारखे असे बरेचसे शब्द जे आहेत हे आपण तयार करू शकतो. आता या स्वरांचे जे आहेत तर ते पुढचा जो एक प्रकार पडतो तो म्हणजे बघा सजातीय संधी. आता सजातीय म्हणजे काय, तर एकाच जातीच्या, एकाच सारख्या असणाऱ्या ज्या सजातीय आहेत. आता तुमच्या पान क्रमांक 35 वरती काय उदाहरण दिले बघा. या ठिकाणी जे आहे तर विद्यार्थी हा जो शब्द आहे तर विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी शब्द काय तयार झाला तो विद्यार्थी. मग या ठिकाणी जो आहे तर हा आ स्वर आलेला आहे आणि या ठिकाणी जो आहे तर हा अ स्वर आलेला आहे. मग सजाती ह्या ठिकाणी हा जो स्वर आहे मग आ अधिक अ म्हणजे एकामेकात मिसळून जे आहे तर दोन सजातीय स्वरांपैकी जेव्हा हे स्वर एकत्र येतात तेव्हा जो आहे तर हा दीर्घ स्वर तयार होत असतो. हे लक्षात ठेवा की नेहमी जर स्वर सारखेच असतील तर त्यापासून काय होतो, दीर्घ स्वर तयार होतो. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी हा शब्द तयार झाला. म्हणजे हा जो आ होता द्या, हा द्या कसा आला तर हा अ, इकडचा आ आणि हा अ एकत्र येऊन झाले आ, म्हणून शब्द तयार झाला विद्यार्थी, द्या. तसंच आपण अगोदरच्या याच्यात बघितलं बघा उदाहरण देवालय, तर अ अधिक आ, मग दीर्घस्वर तयार काय झाला आ, म्हणून देवालय. बघा आता असंच एक बघूया आपण दुसरं, ते म्हणजे विद्या अधिक आलय. आता या ठिकाणी बघा दोनही जे स्वर आहेत हे कसे आहेत तर दीर्घ आहेत. आता या ठिकाणून येणारा स्वर जो आहे हा सुद्धा आ आहे आणि या ठिकाणी येणारा स्वर पण म्हणजे
विद्या या शब्दाच्या शेवटी येणारा स्वर पण हा आच आहे आणि आलय या शब्दाच्या प्रथम येणारा स्वर पण काय आहे तर हा आच आहे. पण हे दोन्ही जरी आ असले तरी त्यातून जो आहे हा दीर्घोत्तरी स्वर जो आहे दीर्घच एकच जो स्वर तयार होतो तो म्हणजे आ. हा जशाला तसाच या ठिकाणी आ राहील म्हणून शब्द तयार झाला विद्यालय. विद्यालय यालाच म्हटलं जातं सजातीय स्वर. सजातीय स्वराची जी व्याख्या आहे ती व्याख्या दोन सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर होतो. मग आता या अ आणि आ त्याचप्रमाणे लघुत्तरी किंवा आता आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. तर या ठिकाणी जे आहे तर हे लघु अधिक उत्तरी हे तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे बघा लघुत्तरी. आता या ठिकाणी जो हा घु जो आहे तर याला दीर्घ म्हणजे या शेवटी येणारा वर्ण जो आहे हा उ आहे आणि या ठिकाणी येणारा वर्ण हा उ आहे. मग यातून जो आहे तर हा एकाच जातीचे आहेत. दोन सजातीय स्वरांपैकी जे आहे तर एकच दीर्घ म्हणजे काय तर मोठा उ जो आहे हा लघुत्तरी म्हणून शब्द तयार झाला लघुत्तरी. याला दीर्घ जो लागला लघुत्तरी याला म्हटलं जातं सजातीय स्वर. तिसरं ते म्हणजे विजातीय संधी. विजातीय संधी. विजातीय म्हणजे काय तर वेगवेगळी. सजातीय म्हणजे काय एकासारखी आणि विजातीय म्हणजे काय तर वेगवेगळी. आता तुमच्या पान क्रमांक 35 वरती दिलं आहे बघा की गण अधिक ईश. गण अधिक ईश बघा या ठिकाणी जे आहे तर न या ठिकाणी कोणता स्वर आला अ. या ठिकाणी ई मोठी ई. ग अ आणि ई म्हणजे सारखे स्वर आहेत का नाही तर हे कसे आहेत तर हे वेगवेगळे आहे. हा अ आहे ही ई आहे म्हणजे हे दोन वेगवेगळे स्वर आहेत. मग अ आणि ई अ किंवा आ ह्यांच्या पुढे ई किंवा छोटी हे जर आले तर कोणता स्वर तयार होतो नवीन हा ए. म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला गणेश. याच्यावरती ही ए ची मात्रा लागली आणि स्वर तयार झाला गणेश. लक्षात आलं बघा. पहिला नियम काय सांगतो तर अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास दोहोंऐवजी या दोघांऐवजी काय येतं तर ए हा येतो. हा पहिला नियम. याचे काय आपण अजून दुसरे उदाहरण बघूया. बघा जसं आहे की ईश्वर इच्छा. ईश्वर अधिक इच्छा. आता या ठिकाणी जो आहे तर हा आहे अ. ईश्वर या ठिकाणी अ हा स्वर येतो आणि या ठिकाणी ई हा स्वर येतो. आता अ आणि ई मग काय तयार होणार ए. म्हणून शब्द तयार झाला ईश्वर ईश्वरेच्छा. शब्द तयार झाला ईश्वरेच्छा. त्याचबरोबर आता रमा अधिक ईश.
हाही शब्द बघा. आता या ठिकाणी मा म्हणजे आ. आ हा स्वर आहे आणि या ठिकाणी आहे दीर्घ ई. मग या ठिकाणी तयार झाला जो स्वर आहे तो म्हणजे ए. काय तयार झाला? ए. म्हणून या ठिकाणी तयार काय झाला? आता हा ए, र, मे, श हे जे दोन आहेत आ आणि ई यांच्याऐवजी काय येणार तर ए. म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला रमेश. रमेश या शब्दाची फोड काय येईल तर रमा अधिक ईश. याला म्हटलं जातं विजातीय संधी. त्या विजातीय संधीचा दुसरा एक नियम आहे, आ किंवा अ किंवा आ यांच्या पुढे जर उ आला, अ किंवा आ यांच्या पुढे जर उ आला किंवा मोठा उ आला तर त्याचा ओ होतो. बघा आता उदाहरणार्थ या ठिकाणी दिलंय तुम्हाला चंद्रोदय. चंद्र अधिक उदय. आता या ठिकाणी चंद्र. आता या ठिकाणी काय आला तर हा अ आणि या ठिकाणी आलाय स्वर उ. मग हा अ आणि उ तर यांचा काय होईल ओ. म्हणून शब्द तयार झाला चंद्रोदय. म्हणजे या ठिकाणी या उ ऐवजी काय आला तर हा ओ. मग हा ओ जो आहे तर याला गेला चंद्रोदय. अ किंवा आ, अ किंवा आ असेल या स्वरांच्या पुढे, यांच्या पुढे जर उ किंवा हा उ जर आला दीर्घ उ तर त्याचा उ आल्यास ओ येतो. ओ जो आहे तर हा ओ हा वर्ण जो आहे, हा नवीन स्वर जो आहे, हा ओ जो आहे हा त्या ठिकाणी येत असतो. म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला चंद्रोदय. त्याचबरोबर आता तिसरा जो आहे बघा नियम, तो काय आहे तर अ किंवा आ यांच्या पुढे जर ऋषीचा रू जर आला, अ किंवा आ तर त्याच्याऐवजी येतो ऋषीचा र. र हा जो आहे हा त्या ठिकाणी येत असतो. बघा या ठिकाणी जे तुम्हाला उदाहरण दिले, महा अधिक ऋषी, बरोबर. आता या ठिकाणी काय आला स्वर आ. या ठिकाणी काय आला तर रू हा स्वर आला. मग आता हे आ आणि हा रू तर याच्याऐवजी जो काय होईल जर अ किंवा आ यांच्या पुढे जर ऋषीचा हा रू आला तर त्याच्याऐवजी शब्द तयार होतं र. म्हणून या ठिकाणी शब्द तयार झाला महर्षी. महर्षी यासारखा. म्हणजे हे तीनही जे नियम आहेत हे तीनही नियम लक्षात ठेवायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर हे आपण सजाती स्वरसंधी. संधी म्हणजे काय, संधीचे प्रकार, स्वरसंधी, मग त्याच्यामध्ये सजातीय संधी, विजातीय संधी हे आपण अभ्यासले. यासारखेच तुम्हाला अजून जे आहेत तर काही शब्द जे आहेत हे तुम्हाला तयार करायचे आहेत. तर आजचा अभ्यास जो आहे तर हा तुमचा असणार आहे स्वरसंधी, सजातीय संधी, विजातीय संधी यांची प्रत्येकी 10 शब्द तयार करणे. आणि हे तयार केलेले शब्द जे आहेत किंवा शब्दांची फोड करणं, म्हणजे लिहिताना जसं मी तुम्हाला प्रत्येक संधीच्या खाली लिहून दिलेलं आहे की शब्द, शब्दाची फोड, त्याच्या खाली येणारे स्वर, नवीन तयार झालेला शब्द, तयार झालेला वर्ण, हे असं सगळं सुटसुटीत तुम्हाला 10 जे शब्द आहेत हे प्रत्येक स्वरसंधीचे 10, विजातीय संधीचे 10, सजातीय संधीचे 10 असे वेगवेगळे 10 जे आहेत हे तुम्हाला शब्द, असे एकूण ते 30 शब्द होतील. असे 30 शब्द तुम्हाला तुमच्या व्याकरणाच्या वहीमध्ये आज लिहायचे आहेत. हा त्याचा तुमचा आजच्यासाठीचा असणारा अभ्यास आहे.
याच्यातला जो भाग तुम्हाला कळाला नसेल तो तुम्ही लिहून असा पाठवायचा आहे, त्याचं नक्कीच मी निरसन करेन. धन्यवाद.